मुख्यमंत्र्यांनी तर सरळ सरळ ब्लॅकमेलरची भूमिका बजावलेली आहे की 15 रुपये मुख्यमंत्री निधीसाठी द्या, नाहीतर तुमची काटामारी बाहेर काढेन. म्हणजे काटा मारतात हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. माहित असताना जर याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ काय? कारखानदारीवर चर्चा होत नाही, मुख्यमंत्री सुद्धा शांत बसतात. काय मुख्यमंत्री कारखानदारांना पाठीशी घालतात काय? याला काही अंशी मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दोष देईन. कारण निवडणुकीमध्ये साखर कारखानदारांनाच मतं देऊन निवडून दिल्याचे हे सगळे परिणाम आहेत. तेव्हा साखर कारखानदार म्हणजे ऊसाचा पैसा बुडवणारेच जर का आमदार असतील तर विधानसभेत सर्वपक्षीय, तर मग विधानसभेत ऊस दरावर चर्चा होईलच कशी? मुख्यमंत्री 15 रुपये सुद्धा एकीकडे कारखानदारांना. मुख्यमंत्र्यांनी तर सरळ सरळ ब्लॅकमेलरची भूमिका बजावलेली आहे की 15 रुपये मुख्यमंत्री निधीसाठी द्या, नाहीतर तुमची काटामारी बाहेर काढेन. म्हणजे काटा मारतात हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. माहित असताना जर याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ काय? मग 15 रुपये दिलं की काटामारीवर मुख्यमंत्री भाष्य करणार नाहीत का? खर तर माध्यमांनी मुख्यमंत्र्यांनाच याचा प्रश्न विचारला पाहिजे. विठ्ठल सहकारीने गत वर्षीचे 500 रुपये अजून दिले, यंदाच्या इलेक्शनमध्ये ह्याच्यात द्यावं म्हणून, हंगामा द्यावं म्हणून काही विशेष संघर्ष करणार आहात? 100% त्यांनी घोषणा केली म्हटल्यानंतर त्यांना द्यावंच लागेल. कारण त्यांनी 3500 रुपये देतो म्हटल्यानंतर सभासदांनी त्यांना मत दिलेलं आहे, आमदार केलेला आहे, हे त्यांनी विसरू नये. आणि सभासदांनी ऊस ज्यांनी त्यांच्या कारखान्याला ऊस घातलेला आहे त्यांनी त्याचा जाब विचारावा. देत नसतील तर त्यांच्या दारात जाऊन बसावं. पोषण करते संघटनेतले काय